नाताळचा दिवस हा जगभर ख्रिस्ती मंडळी मोठ्या उत्साहाने म्हणजे साजरा करते। तुम्ही पण पाहिलं असेल टीव्हीवरती 24 आणि 25 तारखेला सर्व रात्रंदिवस हा कार्यक्रम म्हणजे साजरा केला जात होता। टीव्हीवरती पण आपण पाहत होतो आणि संबंध जगामध्ये जे ख्रिस्ती धर्माचे अनुयायी आहेत ते सर्व ह्या नाताळच्या सणाचा आनंद हा मोठ्या उत्साहाने घेत असतात आणि त्यामुळं आज आपण इथं जरी तो नाताळचा दिवस संपलेला असला तरी आपले जे काही मेळावे आहेत हे मेळावे चालूच आहेत। आपण जवळजवळ 21 तारखेपासून हे मेळावे ठिकठिकाणी म्हणजे साजरे केले आणि नाताळ पण साजरा केला। तुम्हालाही माहीत आहे की येशू ख्रिस्त हे सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला जो एक देवाचा प्रेषित आणि त्याला सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य हे समजून घेऊन त्याला सुख कसं मिळेल याच्याबद्दल सामान्य लोकांमध्ये प्रवचन देत होते आणि त्यावेळेस तिथला म्हणजे जेरुसलेमचा जो त्यावेळेसचा राजा होता त्याने येशू ख्रिस्ताला लोकांना भडकवतो, लोकांना वेगळ्याच प्रकारचं मार्गदर्शन करून राजाच्या विरोधामध्ये करतोय आणि म्हणून त्याला त्या क्रॉसवरती म्हणजे त्यांना खिळे ठोकून मारण्यात आलं। परंतु जरी येशू मेला तरी त्याचा जो संदेश आहे त्याने जे जगाला शिकवलं म्हणजे सामान्य लोकांवरती दया केली पाहिजे, अन्याय झाला असेल तर तो सुद्धा आपण दूर करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, हे जे त्याचं जगाला दिलेलं ज्ञान आहे ते आजही अनेक भागामध्ये नव्याने प्रचार होतोय। ख्रिस्ती धर्माचे अनुयायी वाढतात आणि अशा प्रकारे आज जगभर ख्रिस्ती धर्माचा हा जो नाताळाचा सण आहे हा सगळीकडे साजरा होतोय। मी आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सुरगाणा तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपल्या इथं जमलेल्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांना मी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि आपली रजा घेतोय।